ओ भाऊ तुम्ही कुठे चालल्या? घाटकोपर. मग तुम्ही बाजूला व्हा, बस उलटी येते. नाही ना, ये मध्ये मध्ये नाही. हे भावांना आणि बहिणींनो, कशात तुम्ही नक्कीच मजेत असणार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनलवर. तर आज आपण जातोय जेजुरीला. दिदीचा गोंधळ आहे तिकडून आहे भाऊजींकडनं. आता आमच्या 2 दिदींचा, तर मला ते गोंधळाबद्दल माहीत नसतं. पहिला गोंधळ आय थिंक आपल्या इकडनं असं मुलीकडनं, आणि शेवटचा गोंधळ एक आपल्याकडनं असतं, आणि त्यांचा पण तसं काहीतरी असेल. तर आता त्यांच्याकडनं गोंधळ आहे, तर आपण जाणार आहे. उद्या गोंधळ आहे, आज लवकर जाणार आहे. 12 वाजता निघतो आता दुपारी, आणि सर्व तयारी करून आज तिकडे ठेवायची आपल्याला. तर आज जातो आपण जेजुरीला. तर या ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट करा एवढंच सांगेल. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता निघूया. सर्व निघालेत, पप्पा पण निघालेत, तर आपण पण निघू, नाही तर शिव्या पडतील मला. आता आपण निघालेलो आहे जेजुरीला देव घेऊन. आपलं देव पण आहेत. अभिषेक आलाचा ना देवांचा. पुढे बसता ना तू? मी बसता की मागं ते साईडच्या. हे डोकरी पण येते का? अरे एक वाजता निघायचा होता आणि मॅडम आलेली आहेत 3 वाजता. गप 1 वाजता बरोबर. चला, खोनीच्या पण ताई आलेल्या आहेत. पण मला एक अजून आश्चर्य वाटतं, 1ला निघणारी 3ला निघल्या बोलल्यावर कसा व्हायचा तुमचा? हां, 1ला निघत, सॉरी 12ला निघायचा होता ना? कुठे चाललं आपण? आपण जेजुरीला चाललोय. हो, मला त्याच्यासाठी बोलत आहे, असं ना बोलूत मला कोणी, अजिबात नाही. तर आता आम्ही मधीन घाटान उतरलेलो आहो बोरा तुरा खुराला. पण सिनासाक आमची बस मागं मागे गेले. तुझ्या बस कुठे गेली? राग मागे गेली बस. आणि आता हे सगळं पुरं आम्ही पुरता बोरा. चांगलंच भरलं किशन. तिकडं राहत लाल लाल, पण तिथं हात ना जाणार ना. तो तिकडं तो एक तो वरती. मला भेटला. जेजुरीला वाटतं पोचायला 10 वाजतील आता.
दहा आरामात वाजणार आहेत आम्हाला जेजुरीला पोचायला. आणि या गाडीवाल्या कुठे चालल्या तुम्ही? मग तुम्ही असे रिव्हर्सला का चाललेत? आमची बस झालेली आहे बंद. बट दादा तुम्ही कुठे चालले दादा? ओ भाऊ तुम्ही कुठे चालल्या? घाटकोपर. मग तुम्ही बाजूला व्हा, बस उलटी येते. नाही ना, ये मध्ये मध्ये नाही. आता आम्हाला फिक्स पोचायला 10च्या जास्त वाजणार आहे जेजुरीला. 10च्या जास्तच वाजतील आता जेजुरीला पोचायला. पोलीसवाले पण आले आता, कारण की सिनेसे आमची बस जाते मागे मागे. जाऊ दे, पास जाऊ दे. पोलीस क्लिअर केला का? जाऊ दे जाऊ दे. तर भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला आता मी सांगतोय की आम्ही एवढा पुढे गेलतो, पूर्ण इथपर्यंत जाऊन आम्ही असं रिटर्न आलेलो आहे इथं. का तर ही बस एक नंबर थर्ड क्लास बस आहे. कारण की आता नाही बोलायला पाहिजे असं, पण काय बोलणार, आमचे पूर्ण वांदे झालेत. आता ही बसचं काहीतरी गेलंय. 4 तास लागतील. दुसरी बस मागवली आहे डोंबिवलीवरनं आता दुसरी बस मागवली यावी आणि बोलतात 4 तास आता इथेच थांबा. परत जेजुरीला काय आम्ही 12 वाजता 1 वाजता जायचं का रात्री, या सकाळी 6 वाजता जायचं का? आमचं काम राहतील ना सर्व. असं कुठं मग यावी निघताना बघायला नको यांचं इंजिन 10 वेळेला बंद पडतं, गरम होतं, बंद पडतं, काहीतरी गेले कुलंटचा काहीतरी गेले. मग यावी बघायला नको आधीच. तुम्हाला कसं वाटतं या एवढी फॅमिली आहे, जर चुकून मुकून काय झालं तर बस चढतच नाही घाट, रिव्हर्सला येतं ना, घाटच ना चढ, रिव्हर्सला येतं. या काही अशी बस कुठं आवरा घाट ना सर्व दिला असं 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 आहे बघा. ते एवढूसा घाट, ते एवढ्या गाड्या जात आहेत. मग नाही बस ना चढ, आता काय बोलणार. चला आता सर्व तिकडं चाय वगैरे पित आहेत बिंदास. 4 तास आता थांबवायला लागेल. आणि पप्पा 4 व्हीलरमध्ये गेलेत पुढे. मी पण जायला पाहिजे होतो ना, आपण जायला पाहिजे होतो 4 व्हीलरमध्ये, पण बरं बसमध्ये मजा येईल म्हणून बरं बसमध्ये जाऊ ना. पण ही बस अशी निघाली तर समजायला पाहिजे. क गेले त्या पण समजा ना त्याला, त्याच्या गाडीचा पाणी मरताना गाडी चालू होतं काय भाऊ, बरोबर आहे ना. तर चला आता आपण तिथं जरा फोटोशूट करूया. तिला फोटो काढायचे, तिला काय पटली नाही, बस बीस गेली खड्ड्यात, बोलतो मला फोटो काढू दे पहिला. आपण पोचू जेजुरीला. तसं आता पोचायला आपल्याला किती वाजतील? 12, 1, 2 सकाळ पकडून झाला, काय हरकत नाही. तर ब्लॉग मोठा झाला तर मोठा तुम्ही बघत राहा. आता चल फोटो काढू तुझा. काही जावा नाही, जा तुम्ही बघ. जुजू या थांबा का. संसार म्हणते. किती वर्ष जॉब करता तुम्ही? किती वर्ष झाली तुम्हाला? 34. रिटायर होतील. मग 2 वर्षाच्या आधी तर काहीतरी यायला लागेल आम्हाला, म्हणजे पोलिस पकडला. बघू ना तुम्ही आमची मदत करता की नाही. फोन करतो आम्ही तुम्हाला. मग नाही, मी फोन करेल तुम्हाला पकडला मला इकडं. काय केलं तू? अंडी बिंडी असली तर बघा ना. अंडी बिंडी आपण तिकडे गेला शिजल ते मटण चिकन शिजायला टाइम नाही लागायचा. टेन्शन नाही. भाजीवाल्यांना खाऊ दे. भाजीवाल्यांचा येऊ बस आलेली बघा. तर हिचा अनलोड करून इकडे लोडिंग चालू केली. आता निघू आपण. आता बघू, वाजले तर 7-8 वाजले 8. आणि आता पोचायला 3-4 तास, 4 तास फिक्स, त्याच्याहून जास्त. सो 12, 12:30, 1 वाजणारच आम्हाला. तर आता या बसमध्ये सर्व बसणार. तर चला आता निघूया. चला 1 वाजलेत, आम्ही पोचलो आणि आल्याला डायरेक्ट जेवायला बसलो. इकडं नाण्याच्या बरोबर मम्मी इकडं बाहेर आरती जेवायला बसले आणि मी आता बसलोय जेवायला. जेजुरीला आम्ही आगलाव्यांच्या इथं बसलोय. आगलाव्यांच्या इथेच नेहमी आम्ही येतो, म्हणजे फेमस आहे तिथले ते म्हणजे. तर आता बघू, आता उद्या ना बघ गोंधळ, आपला गोंधळ त्यांचा आणि आपला अभिषेक.
आता जेवून घ्याव. चिकन मस्त जेवायला ते जेवून घ्याव. चला तर चला आता आपलं झालेलं आहे सर्व जेवण वगैरे करून जेजुरीत आपण आलेलो आहे आणि आता आपल्या चाललेलं रूममध्ये. बघू आता रूम कुठे आहे आपला. 8 नंबर. तर चला आता रूममध्ये आलेलो आहे. कोण आतमध्ये ऑलरेडी आहेत बोलतो माणसा. तर चला आता एवढ्यातच ब्लॉग मी एंड करत आहे. तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच सपोर्ट करा. तर बाय बाय, गुड नाईट.